नाशिकबरोबरच अनेक ठिकाणी बंडखोरांमुळे महायुतीमध्ये गोंधळ घातला असतानाच दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं होम ग्राउंड असलेल्या ठाण्यात निवडणुकीआधीच विजयी पताका फडकवली आहे. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून ठाणे विधान परिषदेच्या जागेवर शिवसेना उमेदवाराचा बिनविरोध विजय झालाय. आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं या मतदारसंघामध्ये केवळ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असल्यानं त्यांचा बिनविरोध विजय झालाय. शिंदेंच्या पक्षाचे आमदार रवींद्र फाटक हे आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं बिनविरोध विजयी झाले. फाटक यांचा हा विजय म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी असल्याचं मानलं जातं. याच मतदारसंघातून पूर्वी ज्या प्रकारे भाजपचे वसंत डावखरे यांचा विजय झाला होता तसाच हा विजय आहे. शिवसेनेने वसंत डावखरे यांना त्यावेळी मदत केली होती. तशाच प्रकारे आपला विजय झाल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितलं. ज्यावेळेस आपण उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलो होतो त्यावेळेस भाजपच्या इतर नेत्यांना कामं असल्यामुळे ते उपस्थित नव्हते. त्या सर्वांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती. भाजपमध्ये कुठेही नाराजी नव्हती असंही फाटक यांनी सांगितलं. आघाडीने जो उमेदवार दिला होता त्यामध्ये विजय हा आमचाच होता हे आकडेवारीनुसार सर्वांना दिसून येत असल्याचंही आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी सुटला. इथून अभिजित पवार यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक अभिजित पवार यांनी माघार घेतली. ठाणे पालघर मतदारसंघात महायुतीचे विशेषतः भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं मजबूत संख्याबळ आहे. महाविकास आघाडीने फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिला असल्याचंही चित्र होतं. त्यामुळेच मतदानापूर्वीच अभिजित पवार यांनी माघार घेतली. शुभेच्छा देतात तर मोठी खेळी जी आहे ते ठाण्यात होताना दिसते. सन्माननीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि ठाण्यामधले पालघरमधले सर्व आमदार खासदार सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण त्याचबरोबर मला ही संधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाली आणि मला वाटतं का महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत किंवा महाविकास आघाडी बघा, आमच्याकडे विजयाचा महायुतीकडे 100% संख्याबळ होतं आणि त्या माध्यमातून हा विजय होणारच होता, याच्यात काही शंका नाही. आम्ही प्रचाराला पण सुरुवात केली होती, पण त्यांनी आज मागे घेऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. परंतु महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते अभिजित पवार यांनी वैयक्तिक ते माघार घेतल्यानंतर काल पण चर्चा होती की ते निवडणुकीला पूर्ण ताकदीने उतरणार आहेत आणि आज सकाळी ज्या पद्धतीने माघार घेतलेला आहे कसं पाहता कोणाच्या खेळीपुढे मोठी तुम्हाला या ठिकाणी विजय भेटेल? याच्यात काही खेळी नाही, पराजय समोर दिसत असताना बघा महाविकास आघाडी संख्याबळच नाहीये आणि त्यामध्ये आमच्याकडे जे संख्याबळ आहे आमचा विजय नक्की असल्यामुळे महायुतीचा प्रश्न नाही. महायुतीचे नेते सर्व एकत्र काम करत होते आणि त्या माध्यमातून आपली प्लॅन व्यूहरचना चालू होती. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत होतो आणि शिंदे साहेबांचं काम ठाण्यामध्ये 100% तुम्हाला माहित आहे. तुमच्या माध्यमातून त्या माध्यमातून योजना चालू होती, त्याला कुठेतरी यश आलं असं मी समजतो. ठाण्यामध्ये अनेक वेळा बिनविरोध झालेले आहे, पुन्हा एकदा बिनविरोध देखील पॅटर्न पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. खरं तर नगरसेवक निवडणुकी आमदारकी निवडणुकीमध्ये देखील हे बिनविरोध आपण पाहायला भेटतो. बघा, ठाण्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकारण करत असतो आणि राजकारण करत असताना आपल्याला त्या दृष्टिकोन आम्ही करत असतो. महायुतीच्या ह्याच्या आधी तरी विधान परिषदेमध्ये वसंत डावखरे साहेबांना पण 2 वेळा बिनविरोध महायुतीच्या माध्यमातून दिलं आहे. त्याच माध्यमातून संख्याबळ नसताना आम्ही तो विचार करून महायुतीने दिलेला आहे. तसाच विचार आता ह्या टायमाला त्या महाविकास आघाडीने मला ही संधी दिली. बघा, मी पहिला पण आमदार होतो, आमदारच्या माध्यमातून पालघर ठाण्यामध्ये काम करत होतो. ज्या ज्या प्रश्न माध्यमातून पालघरचे जे प्रश्न असतील, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका महानगरपालिकेचे प्रश्न असतील तर महासभेच्या आपला अधिवेशनाच्या माध्यमातून, लक्षवेधीच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून मार्गी लावायचा मी प्रयत्न करेन.